फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला 42 छातीच्या मापासाठी बाहीचं अगदी परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे। तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि इथे बाहीची मापे आहेत बघा। बाहीची उंची आहे 9 इंच, छाती 42 इंच, दंडगेर आहे 5.5 इंच। तर या मापावरती आता आपण डिटेलमध्ये बाहीचं कटिंग बघूयात। तर इथे बघा दंडगेर परफेक्ट आपल्या बाहीच्या मापावरती 5.5 इंच आलेला आहे की नाही ते मी चेक केलं। तर इथे बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी। तर इथे 9 इंच बाहीची उंची आहे, तर मी 1 इंच प्लस करून 10 इंचावरती बाहीचं उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि ते वरच्या साईडला आपण उंचीची सरळ रेषा आखून घेऊया। तर आता बाहीची रुंदीसाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे। जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो येत आहे 10.5 इंच। 42 छातीचा चौथा भाग आला 10.5 इंच। तर 10.5 इंच रुंदी मी इथे टाकून घेतली। तर बरेच मैत्रिणींना प्रश्न पडतो बाहीची रुंदी कशी घ्यायची, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे। अजिबात बाही बिलकुल कमी पडत नाही, आपली एकदम परफेक्ट बाही बसते। आणि ते बघा कॅप हाईट मी घेतलेली आहे 3.5 इंच। तर इथे बघा 3.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून पुढे आता मी 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। तर सर्वात अगोदर 2 इंचावरती करून घेतलं मी नेहमीप्रमाणे मार्किंग, पण इथे आपला दंडघेर जेवढा आलेला आहे तेवढा बसत आहे की नाही हे चेक करायचं। तर 8.25 इंच आपला इथे तयार मापाच्या ब्लाऊजवरती दंडघेर होता। तर तो कसा दंडघेर घेतलेला आहे बघा, इथून शोल्डरच्या इथून इथे आतली जी फिटिंगची रेषा आहे तिथपर्यंत असा आपल्याला ब्लाऊज पकडायचा आणि आर्म होलचं मार्किंग करायचं। 2.5 इंच आता परफेक्ट आलेला आहे, कारण की हे मोठं माप आहे आणि नॉर्मल माप असेल 30-34 इंच 32 इंच, तर हे 2 इंच परफेक्ट बसतं आपलं शिलाई मार्जिन। तर इथे बघा नेहमीप्रमाणे इथे 1 इंचावरती आणि 2 इंचावरती मी मार्किंग केलं। 1 इंचाच्या मार्किंग पासून आपण पुढच्या मुंड्याचा शेप देणार आहोत आणि 2 इंचाच्या मार्किंग पासून पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर सर्वात अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी देऊन घेतला 2 इंचाच्या मार्किंग पासून। आणि आता इथे 2.5 इंचाच्या मार्किंग पासून परत एकदा आपल्याला 2.5 इंच सर्व साईजसाठी वरती मार्किंग करायचं आहे। आणि आता त्याच्या खाली परत मी 1 इंचावरती एक मार्किंग केलं, म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते 1 इंचाचं यायला हवं। तर आता हा 1 इंचाचा पॉईंट आणि इथला दोन्ही मुंड्यातला 1 इंचाचं अंतर आहे तिथला पॉईंट जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा असा खोलगट। म्हणजे हा खोलगट शेप दिल्यामुळे आपल्या बाहीला कुठेही घोळ आणि चून वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे बाहीचा शेप बघा एकदम प्रॉपर आलेला आहे आपल्या आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर इथे बघा खालच्या साईडला 5.5 इंच दंडघेर टाकला आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता ही शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया। हे बघा आपलं मुंड्याचा शेप द्यायची पण पद्धत अगदी सोपी आहे आणि तुम्ही अजून माझे बाहीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघा। तर आज मी तुम्हाला 42 छातीसाठी अगदी सोप्या पद्धतीने 9 इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे। इथे बघा हा पाठीचा मुंडा आहे तो थोडासा असा खाली घ्यायचा आहे 1/2 इंच आपल्याला, कारण की हेवी साईजमध्ये इथे आपल्याला घोळ आणि चुन्या वगैरे येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ही एक टिप्स लक्षात ठेवा। आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया त्या मार्किंगवरती। तर मैत्रिणींनो भरपूर व्हिडिओ माझे टाकलेले आहेत, नक्की बघत चला। आणि बाहीचे व्हिडिओ पण खूप माझे व्हायरल झालेले आहेत आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण खूप छान छान आलेल्या आहेत, फीडबॅक छान आलेले आहेत। त्यांचं बाही अगदी परफेक्ट बसलेली आहे आणि कुठेच कमी पडलेली नाही। तर आता बघा मी बाही सरळ करून घेतली आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट केलेला आहे बघा। या पद्धतीने आपल्या बाहीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे। तर इथे पाठीचा आकार आहे मुंड्याचा तो मी इथे डार्क करून तुम्हाला दाखवते, म्हणजे बाहीचा शेप तुमच्या प्रॉपर लक्षात येईल। तर बघा एकदम सुंदर बाहीचं कटिंग झालेलं आहे आपलं। तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाहीचं कटिंग करू शकता अगदी इझिली। आणि याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आता ही बाही आपण चेक करून घेऊया कुठे कमी तर पडत नाहीये ना। तर इथे बघा बॅक पार्टला अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन सोडायचं आणि नंतर मग बाही चेक करून बघायची, आपली बाही कुठेच कमी पडत नाही बघा, एकदम परफेक्ट बसते। ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही आपण गोल गोल फिरवत लावतो त्या पद्धतीने अशी चेक करायची। तर मी परत एकदा दाखवत आहे बघा, एकदम परफेक्ट बाही बसलेली आहे आपली। तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला, मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते। तुम्हाला असे छान छान सोप्या पद्धतीने घर बसल्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। की या पद्धतीने बाही कटिंग ट्राय करा, अगदी परफेक्ट बाही बसते आपली, घातल्यानंतर कुठेही घोळ वगैरे चुन्या वगैरे येत नाही। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउज कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।